त्याच लोकांचे आणि तरी पण आपण म्हणजे आता तुम्ही नाही, आतापर्यंत जे सतत त्यांना मतदान करत होते, डोळे झाकून मतदान करत होते, आज जनता चिडली, अनेक पक्षाचे लोक चिडले, त्याच्यामुळे हे आपल्याकडे ही एवढी गर्दी दिसते. आज खरं तर राहुलजी म्हणाले एवढा छोटा हॉल का घेतला, कारण आमच्या इथे खरंच छोटा हॉल नाही, बडा हॉल मोठा हॉल नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला घेता नाही आलं. तर खरं गर्दी तर खालपर्यंत लोक उभे आहेत दिसत आहेत. पण आज आम्हाला खरंच समाधान आहे की भारतीय जनता पार्टीचं काम होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचा खासदार पण आणू, आमदार पण आणू आणि 6च्या 6 नगरसेवक पण आणू. सांगायचं असं आहे की आज आम्हाला चेतना आलेली आहे. याच्यापुढे आता आम्ही दिवस रात्र काम करत असतो, आम्हाला काही वाटत नाही. आम्ही सकाळपासून काम करतो रात्रीपर्यंत. अनेक प्रश्न आहेत, एवढे प्रश्न येत आहेत ना, सर्व प्रश्न राहुलजींनी घेतलेले आहेत आणि आम्ही ते राहुलजींच्या माध्यमातून करत आहोत. भारतीय जनता पार्टी सतत लोकांचे काम करते, पण आपल्याला कधीच चान्स मिळाला नव्हता. मान्यवरांचा देखील सन्मान. आणि आता आपण विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राहुलजी नार्वेकर साहेब यांना मी विनंती करतो. तर तिकडे राहणाऱ्या लोकांबरोबर जो अन्याय झालेला आहे तो पण पूर्णपणे आम्ही भरून काढू, याबद्दल कोणीही आपल्या मनात शंका ठेवू नये. मी आज ज्या वेळेला सकाळी 9 वाजल्यापासून आज मी इकडे फिरत आहे, अनेक ठिकाणी विकास कामांचं मी उद्घाटन केलं, अनेक ठिकाणी सिव्हिक एम्युनिटीज देण्यासंदर्भातली कामं सुरू केली आणि इकडे आज तुम्हाला सर्वांना संबोधित करत असताना आज जवळजवळ 18-19 ठिकाणी आम्ही विकास कामाची उद्घाटन केली. आज आम्ही इकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांची चर्चा केली. उद्या विधान भवनात अत्यंत महत्वपूर्ण अशा बैठकी आयोजित करून इकडचे रखडलेले प्रकल्प आपण पुढे नेण्यासंदर्भातली कारवाई करत आहोत. ज्या बिल्डर्सनी लोकांना फसवलंय, LOI घेतले आहेत परंतु कुठचीही कामं केली नाही आहेत, भाडी दिली नाही आहेत लोकांना, त्या सर्व बिल्डर्स वरती कारवाई करून त्यांच्या स्कीम रेकॉर्ड करण्याचं काम हे उद्या आम्ही करणार. सगळीकडे फिरल्यानंतर असं वाटतं की वरळीला लोकप्रतिनिधी आहे की नाही आहे, कारण वर्षानुवर्ष त्याच समस्या आणि त्याच अडचणी 30-30 वर्ष लोक आपल्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी भांडतायत. 30-30 वर्ष लोक आपल्या चाळींचा पुनर्विकास हो म्हणून गल्लोगल्ली नेत्यांकडे फिरतायत आणि असं असूनही एवढे साधे प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही आहेत. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही. वरळीतील BDD चाळीचा विषय सातत्याने मांडूनही सोडवला गेला नव्हता. तो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सोडवून दिला, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला. पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केल्यानंतरही आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा हक्काची मालकी हक्काची घरं उपलब्ध करून दिली. आणि कालच मी हे जाहीर केलंय की कुलाब्यापासून दहिसर पर्यंत BDDच्या धर्तीवर जेवढ्या पोलीस लाईन आहेत त्या सर्व ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं आम्ही मिळवून देणार. वरळीकरांचा विकास जैसे थे वैसाच राहिलेला आहे. बांधवांनो, आज वरळीत फिरल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली, येणाऱ्या निवडणुकीत या खासदारांच्या विरुद्ध जो कोणी उमेदवार असेल त्याला प्रचारही करायला लागणार नाही. कारण ज्या प्रकारची निराशा आणि ज्या प्रकारचा क्रोध वरळीकरांच्या मनात आहे तो येणाऱ्या निवडणुकीत ते प्रदर्शित करतीलच. आणि इकडे काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठी वरळीकर उभे राहतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठचाही शंका नाही, कुठचीही शंका नाही. आज बांधवांनो, देशात पण जे वातावरण आहे, कुठच्याही नेत्याला विश्वासार्हतेचा एक
उंची जी प्राप्त होऊ शकते ती उंची आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना प्राप्त झाली आहे. जो शब्द दिला तो पूर्ण केला. आज भारतवासियांनी जे अनेक पिढ्यांपासून अनेक वर्षांपासून दशकांपासून बघितलेलं स्वप्न होतं, प्रभू श्री रामचंद्रजींचं मंदिर, भव्य दिव्य मंदिर, आज तुमच्या आणि आमच्या स्वप्नातलं मंदिर हे साकार होताना तुम्ही आणि आम्ही पाहत आहोत. हा शब्द होता राष्ट्राला दिलेला, हा शब्द होता देशाला दिलेला, हा शब्द होता इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिलेला आणि तो शब्द आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पूर्ण करून दाखवलेला आहे. आणि त्याबद्दल मोदी साहेबांचे आपण जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहे. बांधवांनो, येणाऱ्या काळात ह्या देशात जी प्रगती आणि जो विकास आपल्याला अपेक्षित आहे तो निश्चितपणे होणार आहे. कारण येणाऱ्या काळातही मोदीजींच्या नेतृत्वात भारताला एक नवीन उंची प्राप्त होणार आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे, भारत आज जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. हे होत असताना येणाऱ्या काळात आपण 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. ज्या कुशल नेतृत्वातनं हे सर्व घडत आहे त्या नेतृत्वाचे हात खंबीर करण्यासाठी आणि त्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी येणाऱ्या काळात आमचे वरळीकर, आमची वरळीची जनता, आमचे वरळीतील नागरिक निश्चितपणे मोदीजींच्या पाठी राहतील याबद्दल कोणाच्याही मनात कुठची आशंका नाही. आणि मी परत एकदा आपल्याला आश्वासित करू इच्छितो, आपल्या सर्वांनाही जिथे जिथे कामं आहेत तिथे भारतीय जनता पार्टी पोहोचणार, जिथे जिथे समस्या आहेत तिथे भारतीय जनता पार्टी पोहोचणार आणि या सगळ्याचं निवारण करून कामातनं तुमचा विश्वासही जिंकणार, तुमची मनही जिंकणार. आज आपल्याला या क्षणी एवढंच सांगू इच्छितो, आपल्या सर्वांना माहित आहे आपल्याला भावनाच्या आधारावर भावुक करून काही वर्षांपासून नव्हे तर दशकांपासून काही राजकीय पक्ष केवळ फसवणूक करत आले. मराठी माणसाचा वादा देऊन, मराठी माणसाचं नाव घेऊन मतं घेण्याचं काम करण्यात आलं. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली, ज्यांचं नाव वापरून तुम्ही हिंदुत्वाचा गजर केलात आणि मतं मागितलीत, आज त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून केवळ सत्तेपोटी तुम्ही तुमच्या मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसली आणि हिंदुत्वाबरोबर तडजोड केली. हे वरळीतले बांधव कधीही विसरणार नाहीत. आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात ह्या केलेल्या गद्दारीचा वरळीकर बांधव निश्चितपणे हिशोब यांच्याकडनं घेईलच.